नमस्कार. ज्यांचा जन्म 2/11/2029 आहे आणि जर जन्मपत्रिकेत रास पण त्यांची कर्क असेल, तर अशा व्यक्तींनी जर लव्ह मॅरेज करण्याचा जर विचार जरी करत असतील तरी खूप चांगल्या पद्धतीने विचार करावा. कारण याचा अर्थ असा आहे की ह्या व्यक्ती ज्या असतात, ज्या ह्या तारखेला जन्माला आल्या आहेत आणि प्लस त्यांचे कर्क पण रास आहे, ह्या अशा व्यक्ती खूप भावनिक असतात. त्याच्यामुळे काय होतं, काय वेळेला प्रेशराईज होऊन, म्हणजे पेरेंट्सच्या प्रेशराईज झाल्यामुळे सुद्धा त्या जरी त्यांचं लव असेल किंवा लव्ह मॅरेज करण्याची इच्छा जरी असली तरी यांची लव्ह मॅरेज होत नाहीत. त्याच्यामुळे यांनी लव्ह मॅरेज करण्याच्या अगोदर आपली तारीख आणि आपली रास हे बघूनच विचारपूर्वकच प्रेमात पडावं. मला माहिती आहे की प्रेमात पडताना हा विचार होत नाही, पण नंतर सगळ्यांनाच त्रास होण्यापेक्षा अगोदरच विचार केलेला बरा. धन्यवाद.